ठाणे महापालिकेच्या मालमत्ता कर संकलन मोहिमेला यंदा नागरिकांकडून प्रचंड प्रतिसाद मिळालाय। चालू आर्थिक वर्ष 2026-27च्या अवघ्या 2 महिन्यांच्या कालावधीत पालिकेच्या तिजोरीत तब्बल 262 कोटी रुपयांचा मालमत्ता कर जमा झालाय। विशेष म्हणजे कर भरण्यासाठी नागरिकांनी ऑनलाईन आणि कॅशलेस व्यवहारांना मोठ्या प्रमाणावर पसंती दिल्यानं पालिकेच्या डिजिटल सेवा उपक्रमाला मोठं यश मिळालं। पालिकेनं नवीन आर्थिक वर्षाच्या सुरुवातीलाच करदात्यांना SMS किंवा डिजिटल लिंकच्या माध्यमातून देयकं पाठवली होती। या सुविधेमुळे 11 जून 2024 पर्यंत शहरातील 1,77,322 मालमत्ताधारकांनी कराचा भरणा केला। हे प्रमाण एकूण करदात्यांच्या सुमारे 32% आहे। पालिकेच्या अर्ली बर्ड योजनेअंतर्गत सवलतीचा लाभ घेण्यासाठी हजारो नागरिकांनी मुदतीपूर्वी कर भरला। ठाणे महापालिकेमार्फत गत आर्थिक वर्षात म्हणजे 2025-26 मध्ये 878 कोटी 37 लाख रुपये इतका विक्रमी मालमत्ता कर संकलित करण्यात आला होता। गत वर्षासाठी 915 कोटी रुपयांचं अर्थसंकल्पीय उद्दिष्ट निर्धारित करण्यात आलं होतं, ज्याच्या 96% एवढा मालमत्ता कर प्राप्त करण्यात पालिकेला यश आलं होतं। यंदाच्या आर्थिक वर्षात सुरुवातीलाच मिळालेल्या या मोठ्या प्रतिसादामुळे पालिकेचे महसूल संकलनाचं उद्दिष्ट वेळेत पूर्ण होण्यास मदत होणार आहे। पालिकेच्या आकडेवारीनुसार सर्वाधिक म्हणजे 129.52 कोटी रुपयांचा कर भरणा 99,628 करदात्यांनी ऑनलाईन माध्यमातून केलाय। शिवाय 18,297 करदात्यांनी धनादेश आणि डिमांड ड्राफ्टद्वारे 113.23 कोटी रुपये भरले, तर 59,397 करदात्यांनी रोख स्वरूपात 22.62 कोटी रुपयांचा भरणा केलाय। मालमत्ता कर संकलन सुलभ करण्यासाठी ठाणे महापालिकेनं शहरातील 10 कर संकलन केंद्र रविवार वगळता सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीही सकाळी 10 ते सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत सुरू ठेवली आहेत।